फ्रेंड्स, ओनली फॉर सिव्हिल इंजिनियर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण पॉलिटीचे थर्ड लेक्चर स्टार्ट करणार आहोत आणि हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी तसेच महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा यांच्या पूर्व परीक्षेसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या काही डिफरंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत अशा सर्व एक्झामसाठी सुद्धा हे लेक्चर्स नक्कीच हेल्पफुल ठरणार आहेत. तर आजच्या या थर्ड लेक्चरमध्ये आपण बहुमत म्हणजेच मेजॉरिटीचे प्रकार डिस्कस करणार आहोत. तर पॉलिटीच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की कोणताही जे काही घटना दुरुस्ती विधेयक आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, तर घटना दुरुस्ती विधेयक याचं घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर सर्वात अगोदर काय केलं जातं, हे जे विधेयक आहे तर ते विधेयक संसदेमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये मांडले जाते. पार्लमेंटचे कोणते किती सभागृह आहेत? 2 सभागृह आहेत. एक म्हणजे राज्यसभा आणि दुसरा आहे लोकसभा. तर या ठिकाणी जे काही विधेयक आहे, घटना दुरुस्ती विधेयक, ते संसदेच्या कोणत्याही एका सभागृहामध्ये मांडले जाते. त्यानंतर या दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक विशेष बहुमताने पारित केले जाते, म्हणजेच स्पेशल मेजॉरिटीने पारित केले जाते, पास केले जाते. तर हा जो आहे हा बहुमताचा एक प्रकार आपण सेकंड लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. तर असे एकूण बहुमताचे किती प्रकार आहेत आणि ते बहुमताचे प्रकार कुठे कुठे वापरले जातात हे आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर बहुमताचे एकूण 4 प्रकार आहेत. देयर आर 4 टाइप्स ऑफ मेजॉरिटी. पहिला प्रकार आहे साधे बहुमत म्हणजे सिंपल मेजॉरिटी. दुसरा प्रकार आहे पूर्ण बहुमत म्हणजे ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. तिसरा प्रकार आहे प्रभावी बहुमत म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि चौथा प्रकार आहे विशेष बहुमत म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. आता हे सर्व प्रकार आपण वन बाय वन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण डिस्कस करणार आहोत स्पेशल मेजॉरिटी म्हणजे साधे बहुमत याविषयी. तर साधे बहुमत यासाठी साधे बहुमताचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे साध्या बहुमतासाठी किती सदस्यांचं वोटिंग आवश्यक आहे किंवा हे जे वोटिंग आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण इथे बघणार आहोत. तर साध्या बहुमतासाठी काय आवश्यक आहे, हजर असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या एकूण सदस्य संख्येपैकी 50% प्लस 1 एवढं साध्या बहुमतासाठी वोटिंग आवश्यक असतं. तर हे कशा पद्धतीने आहे हे आपण उदाहरणाने पाहूया. समजा लोकसभेमध्ये किती सदस्य असतात, तुम्हाला माहितच असेल 545 सदस्य असतात लोकसभेमध्ये. समजा एखाद्या दिवशी आपल्याला हे साधे बहुमत लोकसभेमध्ये पारित करायचे आहे. साधे बहुमत आपल्याला काढायचे आहे. तर समजा एखाद्या दिवशी लोकसभेमध्ये 45 सदस्य गैरहजर राहिले. आपल्याला साध्या बहुमतासाठी काय आवश्यक आहे, हजर असणारे सदस्य आवश्यक आहेत. तर 45 सदस्य जर गैरहजर राहिले तर हजर असणारे सदस्य किती असतील, 545 वजा 45 म्हणजे 500 सदस्य लोकसभेमध्ये सध्या प्रेझेंट आहेत. तर आता या ठिकाणी हे जे काही 500 सदस्य हजर आहेत या सदस्यांनी असे ठरवले, यांपैकी 100 सदस्यांनी असे ठरवले की आम्हाला आज मतदानात भाग नाही घ्यायचा, आम्हाला वोटिंग करायचंच नाहीये, असं या 100 सदस्यांनी ठरवलं. तर आपल्याला साधे बहुमत पारित करायचे असेल तर त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, 100 सदस्य तर म्हणतायत की आम्हाला वोटिंग करायचंच नाही, तर ह्या 100 सदस्यांना देखील या ठिकाणी हजर असणाऱ्या सदस्यांमधून मायनस करावं लागेल. तर मग आपल्याला काय मिळेल, हजर असलेले आणि मतदान करणारे एकूण सदस्य ते किती असतील, 500 वजा 100 म्हणजे 400. तर आता हे 400 सदस्य असे आहेत जे लोकसभेमध्ये प्रेझेंट पण आहेत आणि जे वोटिंग मध्ये भाग पण घेत आहेत. आता हे जे काही सदस्य मिळालेले आहेत हे आता आपल्याला साधे बहुमत कशा पद्धतीने काढायचे आहे, हे जे हजर असलेले आणि मतदान करणारे सदस्य त्यांच्या 50% प्लस 1. तर 400च्या 50% काय मिळेल आपल्याला, 200 प्लस 1 म्हणजे 201. तर साध्या बहुमतासाठी ह्या उदाहरणासाठी आपल्याला किती वोटिंग आवश्यक आहे, 201 वोट येणं आवश्यक आहे. तर आता साधे बहुमत कुठे वापरले जाते, तर साधे बहुमत हे घटना दुरुस्तीसाठी वापरले जाते. पण घटना दुरुस्तीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. जी काही घटना दुरुस्ती आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ज्याला म्हटलं जाते, याचे 2 प्रकार आहेत. 368 अंतर्गत घटना दुरुस्ती आणि 368च्या
बाहेरील घटना दुरुस्ती. तर यापैकी कोणत्या घटना दुरुस्तीसाठी साधे बहुमत म्हणजे सिंपल मेजॉरिटी वापरली जाते? तर 368च्या बाहेरील जी घटना दुरुस्ती आहे त्यासाठी हे सिंपल मेजॉरिटीचा वापर केला जातो. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर साध्या बहुमतासाठी आपण काय पाहिलेलं आहे? जे काही हजर असलेले आणि मतदान करणारे सदस्य त्यांच्या 50% प्लस 1 म्हणजे आपल्याला या ठिकाणी साधे बहुमत मिळणार आहे. पुढचा टाईप पाहूया. या ठिकाणी बहुमताचा सेकंड टाईप आहे पूर्ण बहुमत, ज्याला म्हटलं जातं ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. तर आता या ठिकाणी आपल्याला सभागृहामध्ये या ठिकाणी जर पूर्ण बहुमत मिळवायचे असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने असणार आहे? तर पूर्ण बहुमतासाठी काय आवश्यक आहे? सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्याहून अधिक सदस्य. सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या. तर या ठिकाणी आपण प्रेझेंट असणारे किंवा वोटिंग करणारे असं म्हटलंय का या ठिकाणी? तर नाही. तर या ठिकाणी काय आवश्यक आहे? सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्याहून अधिक सदस्य पूर्ण बहुमतासाठी आवश्यक आहेत. समजा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया. लोकसभेमध्ये एकूण असतात 545 सदस्य. तर पूर्ण बहुमतासाठी आपल्याला किती वोटिंग आवश्यक आहे? एकूण सदस्यांच्या 50%. निम्म्याहून अधिक सदस्य हवे आहेत म्हणजे 50% प्लस 1. तर एकूण सदस्य 545, 545च्या 50% किती मिळेल आपल्याला? 272. आणि निम्म्याहून अधिक पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आपण 1 ऍड केला म्हणजे 273 वोटिंग आपल्याला कशासाठी लागणार आहे? पूर्ण बहुमतासाठी. एवढ्या सदस्यांचं वोटिंग येणं आवश्यक आहे. तर हे जे काही पूर्ण बहुमत आहे याचा उपयोग कुठे केला जातो? तर पूर्ण बहुमत जे आहे याचा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये वापर केला जात नाही, परंतु हे जे बहुमत आहे हे खूप इम्पॉर्टंट असं बहुमत आहे. तर पूर्ण बहुमत हे राजनैतिक दृष्ट्या वापरले जाते. समजा एखाद्याला आपलं नवीन सरकार स्थापन करायचं असेल किंवा एखादा नवीन पक्ष स्थापन करायचा असेल त्यावेळी या ठिकाणी पूर्ण बहुमत म्हणजे ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असणे आवश्यक असतं. आता आपण पाहूया बहुमताचा पुढचा प्रकार, तो आहे प्रभावी बहुमत म्हणजेच इफेक्टिव्ह मेजॉरिटी. तर त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? ऑल द देन मेंबर्स इंटू 50% प्लस 1. ऑल द देन मेंबर्स म्हणजे कोणते मेंबर्स पहा. या ठिकाणी समजा आता या ठिकाणी आपण राज्यसभेचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. राज्यसभेमध्ये एकूण 245 सदस्य असतात. आता समजा या ठिकाणी 245 जागांपैकी या काही 245 सदस्य आहेत. या 245 जागांपैकी 45 जागा रिक्त आहेत, रिकाम्या आहेत म्हणजेच वॅकंट आहेत. ओके, वॅकंट आहेत. तर या ठिकाणी आपण साध्या बहुमतामध्ये काय विचार केला होता? हजर असणारे. तर हजर असणारे म्हणजे प्रेझेंट आणि वॅकंट याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा. प्रेझेंट असणारे आणि या ठिकाणी वॅकंट. समजा अब्सेंट म्हणजे काय? तो जो काही सदस्य आहे तो काही दिवसाच्या सुट्टीवर गेलेला आहे, 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या सुट्टीवर गेलेला आहे, तो 2 दिवसांनी 3 दिवसांनी पुन्हा त्या सभागृहामध्ये प्रेझेंट राहणार आहे. परंतु वॅकंट म्हणजे काय? वॅकंट म्हणजे त्या सदस्याची जागा रिकामी आहे म्हणजे निवडणुका घेऊन तो सदस्य आपल्याला निवडावा लागणार आहे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी असं कन्सिडर केलेलं आहे की या 245 सदस्यांपैकी 45 जागा रिक्त आहेत म्हणजे त्या जागा आपल्याला भराव्या लागणार आहेत. हे सदस्य असे आहेत की या जागाच रिकाम्या आहेत. तर मग आता शिल्लक जागा किती असतील? 245 वजा 45 म्हणजे 200. तर 200 ज्या जागा आहेत भरलेल्या जागा ह्या काय असणार आहेत? दॅट इज द ऑल द देन मेंबर्स म्हणजे जे काही एकूण जागा असणार आहेत त्या विशिष्ट सभागृहाच्या त्यामधून आपल्याला रिक्त जागा मायनस करायच्या आहेत आणि त्याच काय आहेत? ऑल द देन मेंबर्स. तर प्रभावी बहुमतासाठी या ऑल द देन मेंबर्सच्या 50% प्लस 1 हे कॅल्क्युलेशन आवश्यक आहे. तर या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये ऑल द देन मेंबर्स काय मिळालेले आहेत आपल्याला? 200. तर 200च्या 50% काय झालं? 100 प्लस 1. तर या ठिकाणी 101 प्रभावी बहुमत या ठिकाणी कशा पद्धतीने मिळालं आपल्याला? या एक्झाम्पल साठी 101 सदस्यांचं वोटिंग या ठिकाणी आवश्यक आहे. हे झालं प्रभावी बहुमत. आता पुढचं जे बहुमत आहे विशेष बहुमत
ज्याला म्हटलं जातं स्पेशल मेजॉरिटी. आता विशेष बहुमतामध्ये काय आवश्यक आहे पहा. हजर असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 2/3 एवढे बहुमत म्हणजेच विशेष बहुमत. म्हणजे असे सदस्य जे हजर असणार आहेत आणि मतदान करणार आहेत, हजर असणारे आणि मतदान करणारे यांच्यापैकी किती, कमीत कमी 2/3 म्हणजे 2/3 एवढे बहुमत जे असते ते त्यालाच म्हटलं जातं विशेष बहुमत. ओके, सो रिमेंबर दिस वन. विशेष बहुमत म्हणजे काय, प्रेझेंट मेंबर प्लस वोटिंग करणारे मेंबर, ते हजर पण असले पाहिजे आणि त्यांनी मतदान पण केलं पाहिजे, असे मेंबर यांच्या कमीत कमी किमान 2/3 म्हणजे 2/3 एवढे बहुमत म्हणजेच काय झालं, विशेष बहुमत. आता हे विशेष बहुमत केव्हा वापरलं जातं, ज्यावेळी 368च्या अंतर्गत, कलम 368च्या अंतर्गत घटना दुरुस्ती करायची असते, त्यावेळी या विशेष बहुमताचा वापर केला जातो. गॉट इट. नाउ नेक्स्ट. आता या बहुमत, हे जे काही बहुमतांचे टाइप्स पाहिलेले आहेत, तर ते बहुमत कुठे कुठे यांचा उपयोग केला जातो हे आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर साधे बहुमत, ज्याला म्हटलं जातं सिंपल मेजॉरिटी. तर राज्यांची निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी साधे बहुमत वापरलं जातं. सपोज एखादं राज्य आहे, या राज्याला आपल्याला 2 राज्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल, त्यावेळी म्हणजे एखाद्या राज्याची निर्मिती करायची असेल त्यावेळी कोणतं बहुमत आवश्यक आहे, साधे बहुमत आवश्यक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर राज्यांच्या विधान परिषदेमध्ये साधे बहुमत वापरले जाते. म्हणजेच काय, एखादी विधान परिषद नष्ट करायची असेल तेव्हा, किंवा विधान परिषदेची निर्मिती करायची असेल त्यावेळी, एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद एक तर नष्ट करायची असेल किंवा एखाद्या राज्यामध्ये नवीन विधान परिषद निर्माण करायची असेल त्यावेळी साधे बहुमत लागते. पुढचा जो उपयोग आहे तो आहे नागरिकत्वासंबंधी तरतुदी करण्यासाठी साध्या बहुमताचा उपयोग केला जातो. ज्यावेळी एखादं साधारण विधेयक पारित करायचं असेल त्यावेळी देखील साधे बहुमत आवश्यक असते. वित्तीय विधेयक म्हणजे फायनान्शियल बिल या ठिकाणी पास करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा कोणते बहुमत आवश्यक आहे, साधे बहुमत आवश्यक आहे. आणि या ठिकाणी शेवटचा उपयोग आहे विश्वासदर्शक ठराव किंवा अविश्वासदर्शक ठराव पास करायचा असेल त्यासाठी सुद्धा साधे बहुमत आवश्यक असते. पुढचा जो बहुमताचा प्रकार आहे पूर्ण बहुमत. पूर्ण बहुमताचा उपयोग कुठे केला जातो, जसं की आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. हे जे बहुमत आहे हे कसे आहे, राजनैतिक दृष्ट्या महत्वाचे आहे. जर एखादं नवीन सरकार स्थापन करायचं असेल त्यावेळी राजनैतिक दृष्ट्या एखादं नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमताचा वापर केला जातो. पण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पूर्ण बहुमताचा वापर केला जात नाही, पण तरीही त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. पुढचा जो बहुमताचा प्रकार आहे तो आहे प्रभावी बहुमत, इफेक्टिव्ह बहुमत. याचे उपयोग काय आहे, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषद यांच्या या सर्वांच्या प्रेसिडिंग ऑफिसर्स म्हणजे पीठासीन अधिकारी यांना पदावरून हटवण्यासाठी प्रभावी बहुमत लागते. प्रभावी बहुमत केव्हा लागते पहा, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषद यांमधील जे काही प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत, जे काही पीठासीन अधिकारी आहेत, यांना जर पदावरून हटवायचं असेल, पदावरून दूर करायचं असेल त्यावेळी आपल्याला प्रभावी बहुमत आवश्यक असते. आणि पुढचा जो शेवटचा बहुमताचा प्रकार आहे तो आहे विशेष बहुमत, ज्याला म्हटलं जातं स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटीचा केव्हा यूज केला जातो, ज्यावेळी मूलभूत हक्कांमध्ये म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करायचे असतात त्यावेळी विशेष बहुमत आवश्यक असते. मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट, मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करायचा असेल त्यावेळी सुद्धा विशेष बहुमत आवश्यक असते. मूलभूत कर्तव्यांमध्ये बदल करायचा असेल म्हणजे फंडामेंटल ड्युटीज मध्ये बदल करायचा असेल त्यावेळी सुद्धा विशेष बहुमत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रेसिडेंटला पदावरून दूर करण्यासाठी सुद्धा विशेष बहुमत आवश्यक असते. प्रेसिडेंटला पदावरून दूर कसं केलं जातं, तर महाभियोगाद्वारे प्रेसिडेंटला म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं. महाभियोगालाच काय म्हटलं जातं, इम्पीचमेंट. तर महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे,
तर ती करण्यात आलेली कलम 61 मध्ये महाभियोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर प्रेसिडेंटला पदावरून दूर करण्यासाठी विशेष बहुमत आवश्यक असते. तर आतापर्यंत एकदाही महाभियोग लागू करण्यात आलेला नाहीये. सो रिमेंबर दिस वन. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत या ठिकाणी सेकंड लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं घटना दुरुस्ती कायदे आणि घटना दुरुस्ती विधेयक याविषयी. तर आतापर्यंत एकूण 105 घटना दुरुस्ती कायदे झालेले आहेत आणि घटना दुरुस्ती विधेयके एकूण 127 घटना दुरुस्ती विधेयके झालेली आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे आकडा. आतापर्यंत एकूण 105 घटना दुरुस्ती कायदे झालेले आहेत आणि घटना दुरुस्ती विधेयके किती झालेले आहेत? 127 झालेले आहेत. तर यापैकी जे काही महत्वाचे रिसेंटली होऊन गेलेले घटना दुरुस्ती कायदे आणि घटना दुरुस्ती विधेयक याविषयी आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर जो 105 नंबरचा घटना दुरुस्ती कायदा आहे तो कोणत्या विधेयकामध्ये मांडण्यात आला होता? 127 विधेयकामध्ये मांडण्यात आलं होतं आणि त्याच्यावरून 105 घटना दुरुस्ती कायदा झालेला आहे. तर त्याचा विषय काय होता हे एक्झामला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हा टेबल जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर त्याचा विषय काय होता? शेड्यूल एरिया म्हणजेच अनुसूचित क्षेत्र ठरवण्याचा अधिकार कोणाला असणार आहे? स्टेट गव्हर्नमेंटला म्हणजेच राज्य शासनाला असणार आहे. शेड्यूल एरिया म्हणजे असा एरिया की ज्या क्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे, ज्या क्षेत्राची डेव्हलपमेंट करण्याची आवश्यकता आहे असा एरिया म्हणजे शेड्यूल्ड एरिया. तर शेड्यूल्ड एरिया म्हणजेच अनुसूचित क्षेत्र ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. हे कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे? तर तो आहे घटना दुरुस्ती कायदा 105 वा. आणि ते विधेयक कोणते मांडण्यात आले होते? त्यासाठी विधेयक 127 मांडण्यात आलेले आहे. सो हा टेबल खूप महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचा घटना दुरुस्ती कायदा आणि घटना दुरुस्ती विधेयक कोणता आहे? 104वी घटना दुरुस्ती कायदा जो आणि विधेयक कोणता आहे? त्यासाठी 126वा घटना दुरुस्ती विधेयकामध्ये मांडण्यात आलं होतं. त्यामध्ये कोणते विषय होते पहा? SC ST यांचं लोकसभा आणि विधानसभा मधील आरक्षण जे आहे ते 10 वर्षांनी वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे 2030 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. तर हा जो काही घटना दुरुस्ती कायदा आहे ही घटना दुरुस्ती केव्हाची आहे? 2020 ची घटना दुरुस्ती आहे, ज्यामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे? SC STचं लोकसभेतील आणि विधानसभेतील आरक्षण 2030 पर्यंत म्हणजे 10 वर्षे वाढवण्यात आलेले आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचं यामध्ये देण्यात आलेलं आहे म्हणजे अँग्लो इंडियनची नेमणूक लोकसभेमध्ये केली जाणार नाही. हे सुद्धा याच घटना दुरुस्ती कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पहिलं म्हणजे SC STचं लोकसभेत आणि विधानसभेतलं आरक्षण 10 वर्षांनी म्हणजे 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. दुसरं म्हणजे अँग्लो इंडियनची नेमणूक लोकसभेमध्ये केली जाणार नाही. या ठिकाणी काय महत्वाचं आहे? लोकसभेमध्ये केली जाणार नाही. तर लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात? 545 सदस्य असतात. आता या 545 पैकी 543 सदस्य जे असतात ते कसे असतात? इलेक्टेड असतात. इलेक्टेड सदस्य असतात जे निवडून आलेले असतात. आणि 2 सदस्य असे असतात ते नॉमिनेटेड असतात. आणि ते कोणाद्वारे नॉमिनेट केले जातात? तर ते प्रेसिडेंट मार्फत म्हणजे राष्ट्रपतींमार्फत नॉमिनेट केलं जातं त्यांना. तर हे जे काही आहे लोकसभेमधले अँग्लो इंडियनची नेमणूक केली जाणार नाही. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यात देण्यात आलेला आहे? 104वी घटना दुरुस्ती कायदा. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा घटना दुरुस्ती कायदा आणि घटना दुरुस्ती विधेयक आहे 103वी घटना दुरुस्ती कायदा आणि विधेयक आहे 124वा घटना दुरुस्ती विधेयक. त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा? EWS ला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर EWS ला 10% आरक्षण देण्याची तरतूद कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे? तर ती करण्यात आलेली आहे 103वी घटना दुरुस्ती कायदा. आणि घटना दुरुस्ती विधेयक कोणतं होतं? 124वा घटना दुरुस्ती विधेयक होतं. EWS म्हणजे काय? EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आणि EWS जे आहे EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन च्या 10% आरक्षणाची अंमलबजावणी करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे ते लक्षात ठेवायचे आपल्याला. तर ते आहे गुजरात.
ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षणाची अंमलबजावणी करणारं भारतातील पहिलं राज्य आहे गुजरात. पुढचा घटना दुरुस्ती कायदा आहे 102 वा. आपण या ठिकाणी महत्वाचे घटना दुरुस्ती कायदा आणि घटना दुरुस्ती विधेयक घेतोय. तर यामध्ये घटना दुरुस्ती विधेयक कोणतं आहे? 123वा घटना दुरुस्ती विधेयक आहे. तर यामध्ये विषय काय होता? एनबीसी ला घटनात्मक दर्जा देण्यात आला. एनबीसी म्हणजे काय? नॅशनल बॅकवर्ड कमिशन. तर या ठिकाणी एनबीसी ला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने देण्यात आलेला आहे? तर तो 102वी घटना दुरुस्ती कायद्याने एनबीसी ला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि ते कोणत्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये मांडलेला आहे? 123व्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये. तर या ठिकाणी एनबीसी जे आहे ज्याला म्हटलं जातं नॅशनल बॅकवर्ड कमिशन, तर म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. तर याला घटनात्मक दर्जा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्यात आलेला आहे. या एनबीसी ची स्थापना कधी झालेली आहे? नॅशनल बॅकवर्ड कमिशनची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे. आणि ते कोणत्या कलमाद्वारे ही तरतूद करण्यात आलेली आहे? तर एनबीसी ला 368B या कलमाद्वारे घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की एनबीसी ला कोणत्या कलमाद्वारे घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे? तर तो कोणत्या कलमाद्वारे देण्यात आलेला आहे? 338B या कलमाद्वारे देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एनबीसीचे म्हणजे नॅशनल बॅकवर्ड कमिशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? भगवान किशोर सहानी हे अध्यक्ष आहेत. तर याच्याशी संबंधित ज्या काही व्यक्ती आहेत त्या सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता एनबीसी सोबतच अजून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे एनसीएससी, एनसीएसटी. आता 368 ने एनसीएससी ला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. एनसीएससी म्हणजे काय? नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, ज्याचे अध्यक्ष आहेत विजय सांपला. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. देन 368A मध्ये कोण आहे? एनसीएसटी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब. आणि याचे अध्यक्ष आहेत, पहा लक्षात ठेवा या ठिकाणी, हर्ष चौहान. हे कोण आहे? एनसीएसटी चे अध्यक्ष आहेत. आणि जसं की आपण पाहिलं की नॅशनल बॅकवर्ड कमिशन म्हणजे एनबीसी ला 368B ने घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आणि एनबीसी चे अध्यक्ष कोण आहे? भगवान किशोर साहनी हे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट वन इज, हे झालं घटना दुरुस्ती, महत्वाचे घटना दुरुस्ती कायदे आणि घटना दुरुस्ती विधेयके आणि त्याच्याशी संबंधित हे विषय आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जोड्या जुळवायला देखील हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता आपण बघणार आहोत घटना दुरुस्ती जे काही आपले भारतीय संविधान आहे या संविधानाची वैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे? आपले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य काय आहे? तर आपलं भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. का? कारण जर आपण अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये कशा पद्धतीने आहे पहा. अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्यासाठी त्यांची स्वतंत्र अशी राज्यघटना आहे, स्वतंत्र असं कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांचं प्रत्येक राज्यासाठी अमेरिकेमध्ये. पण भारतामध्ये तसं आहे का? भारतामध्ये काय आहे? भारतामध्ये राज्य म्हणजे स्टेट आणि सेंटर यांच्यासाठी हे कसे आहेत? यांच्यासाठीच्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये एकत्रितपणे करण्यात आलेल्या आहेत. तर भारतामध्ये राज्य आणि केंद्र यांची राज्यघटना एकत्रित असल्यामुळे आपलं भारतातलं संविधान कसं आहे? जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. त्याचप्रमाणे आपलं भारताचा जो भौगोलिक क्षेत्र आहे ते देखील कसं आहे? खूप मोठं आहे. त्यामुळे सुद्धा भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे. तर आपल्याला हे झालं पहिलं भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य. त्यानंतर आपलं संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागलेला आहे?
हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे आपलं भारतीय संविधान बनवण्यासाठी. आणि संविधानावर या ठिकाणी संविधान बनवताना एकूण किती खर्च आलेला आहे, तर 64 लाखापेक्षाही जास्त खर्च आपलं भारतीय संविधान बनवण्यासाठी आलेला आहे. ज्यावेळी आपलं संविधान बनवलं जात होतं त्यावेळी भारतीय संविधानाने 60 पेक्षा जास्त देशांचा अभ्यास करून आपलं भारतीय संविधान बनलेलं आहे. ओके, या गोष्टी देखील आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढे आपण बघणार आहोत जे काही भारतीय संविधानामध्ये जे काही भाग आहेत, जसं की आपण पाहिलं होतं की कलमे म्हणजे आर्टिकल, पार्ट्स आणि शेड्यूल्स म्हणजे अनुसूची ज्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी 1949 मध्ये आणि सध्याचा आपण विचार केला तर किती आर्टिकल होते, 1949 ला 395 होते आणि आता 465 पेक्षा सुद्धा जास्त आर्टिकल्स आहेत. त्यानंतर पार्ट्स किती होते, 1949 ला 22 होते आणि सध्या किती पार्ट्स आहेत, 25 पार्ट्स आहेत, म्हणजे 25 भाग आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. त्यानंतर शेड्यूल्स म्हणजे ज्याला म्हटलं जातं अनुसूची किंवा परिशिष्टे. तर 1949 मध्ये एकूण किती शेड्यूल्स होते, 8 शेड्यूल्स होते आणि सध्या किती शेड्यूल्स आहेत, 12 शेड्यूल्स आहेत. म्हणजे या ठिकाणी जे काही 22 भाग होते तर यामध्ये 3 भाग अजून ऍड करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे शेड्यूल्स जे आहेत 8 मूळ घटनेमध्ये 8 शेड्यूल्स होते आणि सध्या या ठिकाणी 4 शेड्यूल्स ऍड करण्यात आलेले आहेत. तर ते जे काही नवीन समाविष्ट करण्यात आलेले भाग आणि अनुसूची किंवा परिशिष्ट आहेत ते आता आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी पार्ट्स म्हणजे भाग, या ठिकाणी मूळ घटनेमध्ये एकूण 22 भाग होते, सध्या आहेत 25. या ठिकाणी 3 नवीन भाग समाविष्ट करण्यात आलेले आहेत, पण या ठिकाणी आपल्याला 4 देण्यात आलेले आहेत. ओके, तर या ठिकाणी नवीन समाविष्ट करण्यात आलेले भाग आपण पाहूया ते कोणते कोणते आहेत. तर पहिला आहे पार्ट 4A. पार्ट आणि शेड्यूल लिहिताना आपल्याला नेहमी रोमन मध्ये लिहायचं आहे, रोमन अंकामध्ये लिहायचं आहे. तर पार्ट 4A मध्ये भाग 4A मध्ये काय देण्यात आलेलं आहे, फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि हे कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेलं आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976 ने चौथा भाग 4A या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे, समाविष्ट करण्यात आलेला आहे, जो काय आहे, ज्याचा विषय आहे फंडामेंटल ड्युटीज. त्यानंतर भाग 14A ज्यामध्ये काय देण्यात आलेला आहे, ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण देण्यात आलेला आहे. आणि हा भाग कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलेला आहे, तर तो 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. म्हणजे त्या ठिकाणी 2 घटना दुरुस्ती, या ज्या 2 घटना दुरुस्ती आहेत, 42वी घटना दुरुस्ती 1976 ने, हे 2 पार्ट ऍड करण्यात आलेले आहे, पार्ट 4A आणि पार्ट 14A. ओके, म्हणजे 3 भाग ऍड करण्यात आलेले आहेत, जो आपण म्हणतो ना, तर ते 42व्या घटना दुरुस्तीने हे 2 भाग ऍड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पार्ट 9A म्हणजे भाग 4A ज्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, म्युनिसिपालिटीज म्हणजे शहरी शासन व्यवस्था. तर ही घटना दुरुस्ती कोणत्या घटना दुरुस्तीने हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे, तर ती आहे 74वी घटना दुरुस्ती 1992 ची. पुढचा पार्ट ऍड करण्यात आलेला आहे पार्ट 9B म्हणजेच त्याच्यामध्ये विषय काय आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच सहकारी संस्था. ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे, 97वी घटना दुरुस्ती 2011 ने हा भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर हे नव्याने ऍड करण्यात आलेले जे भाग आहेत हे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने लक्षात ठेवायचे आहे, हे भाग विचारलेच जातात एक्झाम मध्ये. ओके, आता हे झालं जे काही नव्याने समाविष्ट करण्यात आलेले भाग आहेत त्याविषयी. आता आपण पाहूया
जे काही नव्याने समाविष्ट करण्यात आलेले शेड्यूल्स किंवा अनुसूची आहेत त्याबद्दल. तर मूळ घटनेमध्ये आपण पाहिलं की 8 अनुसूची होत्या आणि सध्या किती अनुसूची आहेत? 12 अनुसूची आहेत. म्हणजे त्या ठिकाणी 4 अनुसूची म्हणजे 4 शेड्यूल्स ऍड करण्यात आलेले आहेत. तर ते शेड्यूल्स कोणते आहेत ते आपण बघूया. पहिला आहे शेड्यूल 9, ज्यामध्ये त्याचा विषय काय आहे? लँड रिफॉर्म म्हणजेच जमीन सुधारणा. आणि या ठिकाणी कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे हे? तर पहिली घटना दुरुस्ती 1951. 1951 ची पहिली घटना दुरुस्ती जी आहे त्याने शेड्यूल 9 समाविष्ट करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जमीन सुधारणा देण्यात आलेली आहे. नेक्स्ट वन इज दुसरा शेड्यूल आहे 10वं शेड्यूल, ज्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे? अँटी डिफेक्शन लॉ म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा. आणि हे कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेलं आहे? तर ते 52वी घटना दुरुस्ती 1985 ने पक्षांतर बंदी कायदा समाविष्ट करण्यात आलेला आहे शेड्यूल 10 मध्ये. पुढचं शेड्यूल ऍड करण्यात आलेला आहे शेड्यूल 11, ज्यामध्ये ग्रामीण शासन व्यवस्था म्हणजे पंचायत राज, ग्रामीण शासन व्यवस्था हा विषय देण्यात आलेला आहे. आणि ही घटना दुरुस्ती कोणती आहे? 73वी घटना दुरुस्ती 1992 ची. तर 1992च्या 73व्या घटना दुरुस्तीने शेड्यूल 11 मध्ये या ठिकाणी काय ऍड करण्यात आलेलं आहे? ग्रामीण शासन व्यवस्था, ज्याला म्हटलं पंचायत राज. त्यानंतर 12वं शेड्यूल, ज्यामध्ये देण्यात आलेलं आहे शहरी शासन व्यवस्था, आणि हे करण्यात आलेलं आहे 74वी घटना दुरुस्ती 1992 ने. तर ह्या ज्या काही 4 शेड्यूल्स आहेत जे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत, हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वाचे आहे. एक्झाम मध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. आता आपण बघणार आहोत की जसं की आपण पाहिलं ज्यावेळी आपलं भारताचं संविधान बनत होतं तेव्हा भारताचं संविधान बनवताना 60 पेक्षाही जास्त देशांचा अभ्यास करून आपलं संविधान बनवलं गेलेलं आहे. तर मग आपल्या संविधानातील ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत, या तरतुदी आपण कोणत्या देशाकडून कोणती तरतूद घेतलेली आहे, त्यांचा सोर्स कोणता आहे त्या तरतुदींचा, हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर सर्वात अगोदर या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, यामध्ये या कायद्यामधून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट या ऍक्ट मधून जवळजवळ 250 तरतुदी घेण्यात आलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल आणीबाणी ही तरतूद आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मधून घेतलेली आहे. त्यानंतर ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन मधून किंवा ब्रिटन या देशाकडून आपण कोणकोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत? तर त्यामध्ये पहिला आहे पॉलिटिकल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, देन सिंगल सिटिझनशिप म्हणजेच एकेरी नागरिकत्व, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, देन कॅबिनेटची संकल्पना, द्विगृही विधिमंडळ आणि रूल ऑफ लॉ. या ठिकाणी या ज्या तरतुदी आहेत या आपण ब्रिटन कडून घेतलेल्या आहेत. तर हे जे क्वेश्चन आहेत असे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात की कोणती तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे किंवा त्या तरतुदीचा सोर्स कोणता आहे. त्यानंतर आपण अमेरिकेच्या घटना संविधानामधून काय काय घेतलेलं आहे. सर्वात अगोदर फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क घेतलेले आहेत. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट हे पद, उपराष्ट्रपतींचे जे पद आहे ते आपण अमेरिकेच्या संविधानातून घेतलेले आहे. देन इंडिपेंडंट ज्युडिशियरी म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था, ही कन्सेप्ट देखील आपण कोणाकडून घेतलेली आहे? अमेरिकेकडून घेतलेली आहे. आणि ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकन, ही कन्सेप्ट सुद्धा आपण USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेकडून घेतलेली आहे. या झाल्या अमेरिकेकडून घेतलेल्या कन्सेप्ट. आता आपण बघूया ऑस्ट्रेलियाकडून काय काय घेतलेलं आहे ऑस्ट्रेलियाच्या संविधान कॉन्स्टिट्यूशन मधून. तर जॉईंट सेशन म्हणजे संयुक्त बैठक, ज्या आपल्या संविधानाच्या कलम 108 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे संयुक्त बैठकीची म्हणजे जॉईंट सेशनची. तर जॉईंट सेशन आपण कोणाकडून घेतलेलं आहे? ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. देन कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूची, हे देखील आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे ही कन्सेप्ट. देन ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार आणि वाणिज्य यांचे स्वातंत्र्य, ट्रेड आणि कॉमर्स म्हणजे व्यापार आणि वाणिज्य यांचे स्वातंत्र्य, ही तरतूद देखील आपण ऑस्ट्रेलियाच्या
कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. पुढचं फ्रेंच कडून आपण कोणकोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत किंवा कोणकोणत्या कन्सेप्ट घेतलेल्या आहेत. तर रिपब्लिक म्हणजेच गणराज्य हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे? फ्रेंचच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आहे. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीनही गोष्टी आपण फ्रेंचच्या कॉन्स्टिट्यूशन मधून म्हणजे फ्रेंच कडून घेतलेल्या आहेत. नेक्स्ट वन इज कॅनडा कडून आपण कोणकोणत्या कन्सेप्ट घेतलेल्या आहेत, कोणकोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत. पहिलं म्हणजे प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, ही तरतूद आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. देन राज्यपालाची म्हणजेच गव्हर्नरची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, जी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे? कलम म्हणजेच आर्टिकल 155 मध्ये हे देण्यात आलेलं आहे की राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली जाते. हे आपल्याला कलम 155 मध्ये देण्यात आलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या. तर ही तरतूद आपण कोणाकडून घेतलेली आहे? कॅनडाकडून घेतलेली आहे. शेषाधिकार म्हणजेच रेसिड्युअल पॉवर ही केंद्राकडे असणार आहे. ही तरतूद सुद्धा आपण कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. नेक्स्ट वन इज USSR म्हणजे रशिया. USSR युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स म्हणजे ज्याला म्हटलं जातं रशिया. रशियाकडून आपण काय घेतलेलं आहे? न्याय म्हणजे जस्टिस. मग तो न्याय कोणता? सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. हा न्याय आपण कोणाकडून घेतलेला आहे? रशियाकडून घेतलेला आहे. देन फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्ये आपण कोणाकडून घेतलेली आहेत? रशियाकडून घेतलेले आहेत. तर यावर क्वेश्चन विचारले जातात. मूलभूत कर्तव्ये कोणाकडून घेतली? मूलभूत हक्क कोणाकडून घेतले? तर मूलभूत कर्तव्ये तर आपण रशियाकडून घेतली. आणि मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेले आहेत? तर ते घेतलेले आहेत अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत. देन साऊथ आफ्रिकाकडून आपण कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत? तर घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे ती आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलेली आहे. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणुकीची जी पद्धत आहे किंवा जी तरतूद आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे? साऊथ आफ्रिका. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणुकीची जी पद्धत आहे कशा असतात? इलेक्टेड मेंबर असतात, ते निवडून आलेले मेंबर असतात, निर्वाचित सदस्य असतात. तर राज्यसभेच्या सदस्यांची ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे किंवा ही जी तरतूद आहे ही आपण साऊथ आफ्रिकेच्या संविधानातून घेतलेली आहे. पुढचा देश आहे ज्याच्याकडून आपण काही महत्त्वाच्या तरतुदी घेतलेल्या आहेत तो म्हणजे आयर्लंड. आयर्लंड कडून आपण काय घेतलेलं आहे? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंड कडून घेतलेली आहे. त्यानंतर राज्यसभा सदस्यांचे नामनिर्देशन म्हणजेच नॉमिनेटेड मेंबर्स ही तरतूद सुद्धा आपण आयर्लंड कडून घेतलेली आहे. आणि इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट राष्ट्रपतींची निवडणूक आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? आयर्लंड कडून घेतलेली आहे. तर हे खूप म्हणजे खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यापैकी एक क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. सोर्सेस फ्रॉम व्हेरियस कंट्रीज. ओके. त्यानंतर पुढचं जे आहे ते काय आहे? जर्मनी देशाकडून आपण कोणत्या कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत? जर्मनी किंवा वियमर कॉन्स्टिट्यूशन. तर सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ड्युरिंग इमर्जन्सी, जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क जे आहेत, तर या मूलभूत हक्कांचे इमर्जन्सी मध्ये आणीबाणीच्या काळामध्ये सस्पेन्शन ही तरतूद आपण कोणाकडून घेतलेली आहे? जर्मनीकडून घेतलेली आहे. जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. आणि शेवटचा जो देश आहे ज्याच्याकडून आपण जी महत्त्वाची तरतूद घेतलेली आहे ती म्हणजे प्रोसेस इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजेच कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत आपण कोणाकडून घेतलेली आहे? जपान कडून घेतलेली आहे. तर हे जे सर्व पॉइंट्स आपण आता डिस्कस केलेले आहेत अतिशय इम्पॉर्टंट असे पॉइंट आहेत. एक्झाम मध्ये यावर एक तरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कोणत्या देशाकडून कोणती तरतूद किंवा कोणती कन्सेप्ट घेतलेली आहे? तर अशा पद्धतीने आपण या थर्ड लेक्चर मध्ये काय काय बघितलेलं आहे? टाइप्स ऑफ मेजॉरिटीचे प्रकार किती असतात? 4 असतात. आणि हे चारही प्रकार आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले जे काही भाग आहेत म्हणजेच पार्ट्स आहेत आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले शेड्यूल्स हे आपण
आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये जेवढं डिस्कस केलेलं आहे ते सर्वच इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपण पाहिलं होतं फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि भारतीय संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्यांचे सोर्सेस कोणते आहेत, कोणत्या देशाकडून कोणता कन्सेप्ट किंवा कोणत्या तरतूद घेण्यात आलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे तिसरे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे या पॉलिटी या सब्जेक्टच्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या नोट्स परचेस करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.